नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवत आहे कुकरमध्ये झटपट होणारी छोलेची भाजी। तर हे काबुली चणे मी रात्रीच भिजत घातलेले आहेत। आता मी याचं वाटण तयार करायला घेते भाजी बनवण्यासाठी। तर वाटण तयार करण्यासाठी घेतलेले आहेत 2 कांदे कापून घेतलेले, 1 टमाटर घेतलेला आहे, थोडी कोथिंबीर, अद्रक आणि लसूण। आता वाटण तयार करून घेते। वाटण तयार झालेलं आहे। आता भाजी बनवायला घेते। कुकरमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। खडे मसाले टाकते। त्यामध्ये टाकते 2 तमालपत्र, 3 काळे मिरे, 3 लवंग, 1 मोठी इलायची, 1 छोटी इलायची, चक्री फूल आणि 1 दालचिनीचा तुकडा आणि तयार करून घेतलेलं वाटण टाकून छान परतून घेणार आहे। मसाल्यांना तेल निघेपर्यंत मसाले परतून घेणार आहे। मसाल्यांना तेल निघालेलं आहे, छान परतून झालेले आहेत। आता यामध्ये टाकते सुखे मसाले। तर घेतले आहे मी इथे हळदी पावडर, लाल तिखट, घरगुती काळा मसाला आणि थोडी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे भाजीला रंग यावा म्हणून, आणि घेतलेला आहे छोले मसाला पावडर। सर्व मसाले एकदा परतून घेते। मसाले मी जसे तिखट कमी जास्त लागेल त्या प्रमाणात घेतलेले आहेत। तुम्हाला जसं प्रमाण हवं आहे तसं तुम्ही घेतले तरी चालेल। आता यामध्ये टाकत आहे कसुरी मेथी आणि एकदा परतून घेते। आता मसाल्यांमध्ये टाकते काबुली चणे। चणेही छान परतून घेणार आहे। तर मसाल्यांमध्ये चणे छान परतून झालेले आहेत। आता यामध्ये टाकत आहे चवीपुरतं मीठ। एकदा छान मिक्स करून घेते। मिक्स झाल्याच्या नंतर आता यामध्ये टाकत आहे चणे शिजण्यासाठी गरम पाणी। चणे शिजण्यासाठीच पाणी टाकलेलं आहे, जास्त पाणी टाकलेलं नाही। तुम्हाला जर आणखीन ग्रेव्ही हवी असेल तर पाणी थोडं वाढवू शकता। आता कुकरला झाकण लावते आणि 4 शिट्ट्या करून घेणार आहे। पहिली शिट्टी मी मोठ्या गॅसवर करून घेणार आहे आणि बाकीच्या शिट्ट्या स्लो गॅसवर करून घेते। शिट्ट्या पूर्ण झालेल्या आहेत, गॅस बंद करून घेतलेला आहे। तर पाहून घेऊ चणे कसे शिजले आहेत। तर पहा, भाजीला दाटसरपणाही आलेला आहे। थंड झाल्याच्या नंतर आणखीन घट्ट होते ती भाजी। आणि आता पाहून घेऊ। तर पहा, चणे मस्त मऊ शिजलेले आहेत। भाजी आणखीन थोडीशी घट्ट व्हावी म्हणून स्मॅशरच्या साहाय्याने चणे थोडेसे स्मॅश करून घेते। तर पहा, स्मॅश झाल्याच्या नंतर छान भाजी घट्टसर झालेली आहे। ग्रेव्ही ही छान झालेली आहे आणि भाजी एकदम थंड झाल्याच्या नंतर आणखीन घट्ट होते। तर पहा, छोलेची भाजी कुकरमध्ये पटकन तयार झालेली आहे। भाजीला भटुरेसोबत किंवा चपाती, नॉर्मल पुरीसोबत सर्व करा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।